इथनं पुढे असल्या आयुष्यपणाला लावणारे हिरोगिरी बंद. बंद म्हणजे बंद. स्वतःच्या जीवाचा नाहीतर माझ्या बी जीवाचा मनाचा विचार करायचा आधी. कुठली बी वाईट गोष्ट करताना आधी माझा चेहरा आठवत जा, म्हणजे जरा सुधील तुला. काय होत नसतं का मला? तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे बिचारे गरीब शेतकरी मरतील. आणि तरी बी तुला नसेलच गप्प बसवत ना, तर जरा हुशारीने डाव टाकत जा. एकतर लढाई जिंकायची, नाही तर वीरमरण पत्करायचं. हे असलं हॉस्पिटलमध्ये बसून मोसंबी नाही खायची. बहुतेक गुरुजींना तुझ्या आणि माझ्यात काहीतरी चालू आहे याची बनक लागली. म्हणजे वरवर त्यांच्या नजरात दाखवत नव्हतं, पण मला असं. होय, त्यांची नजर तुला जास्त माहिती का मला? राणी, तुला दिसती ती बापाची नजर, मला दिसती ती पोरीच्या बापाची नजर. तू नुसता फालतू विचार करू नको रे. आता कुठं बरा झाला, कामाकडे लक्ष दे आता. त्यांनी आपल्या नात्याला अपोज केला तर? नाही कशाला म्हणतील. खास मर्जीतला आहेस तू त्यांच्या. आणि एवढा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आणि राजकारणात काय करू पाहणारा भेटेल का त्यांना कुठं शोधून? आपण लग्न करू. अयो, लग्न करू? हो. डोकं बिकं फिरलं काय तुझं? नेमकी कशाची काय झाले रे तुला? का प्रेम करताना काय नाही झाली का? तव डोकं बिकं फिरलेलं दिसले नाही वय काय? का खानदानी लग्न जुळेपर्यंतचा टिपी आहे युवराज? काय म्हणला तू? तेवढंच ऐकून नाही आलं का? फिर्या युवराज आणि लग्नाला भयाराचे का? तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर चपलीन थोबाड फोडलं असतं. भैयाराजाला भाऊ मांडला मी, हे समजा विरायनगर जाणतं. हो, भाऊऱ्यामधला भाऊ कधी उडतो ना राहत एवढा राहतो. कारण आता तर मानलेलं होतं ना. आधी भाऊ मानला नंतर नवरा. परमनंट काय असतं का राणे? परमनंट काय असलच ना तर ती जात, धर्म, पैसा, पद, प्रतिष्ठा. फ्रेंडशिप मध्ये चालते समजे, पण एकदा का मॅरेजच्या रुळावर आली ना गाडी, मग ती घसरती तरी नाही तर ट्रॅक तरी बदलती. आज मी गरीब आहे याचा फील दिला तू. आयुष्यभर रक्ताचं पाणी केलं यांच्यासाठी, तरी आम्ही उपरीच. हा शिक्का पुसला गेला पाहिजे साहेब. अहो, तुमच्या भरोशावर तर समजा घाट रचलाय. काय मार्ग काढताय सांगा साहेब. अहो, इथं प्रत्येक सोमती आपल्या मर्जीनुसारच उड्या मारायला लागली. आपण काय कायम हाय त्यातच समाधान मानायचं का? पट आपल्या बाजूनं मांडायची येळ आली साहेब. समजतंय, मला समजतंय. पण त्यासाठी नव्या चालीची भरती करावी लागेल. बाकी ऑपोजिशनचं मी बघून घेतो, इथलं तुम्ही बघा. राणी ऐक, ऐक मी काय सांगतो ते. हा, मी काय सांगतो ती नीट ऐक. उद्या आपण टेकडीवरच्या मंदिरात जाऊन लग्न करतोय. हा, मंदिरात पळून जाऊन ऐक माझं. कशाला? नाही ते हट्ट कशाला धरून बसला कळे ना मला. ऐक माझं.
आणि मी चांगल्या थांबलं तू सुरू होतं जात पात अमेरिका गरिबी कटा आलाय मला या समजाचा. अरे जरा गप्प बसते का? प्लॅन ऐकायच्या आधीच तोंडाची टकरी सुरू. हे बघ समधी सेटिंग झाली. उद्या बघ कसं लग्न करायचंय. मग तू तुझ्या घरी मी माझ्या घरी. कोणाला डाऊट बी येणार नाही आणि आपला मॅटर पण सेटल होऊन जाईल. भांडणाचा काही बी इश्यू राहणार नाही. राणे याला पण तू जर मोडता घातलास ना तर मग फायनल ब्रेकअप हा. पटकन सांग हो की नाही. तू थांब 2 मिनिटं मी आले. डायरेक्ट बायकोच. पुन्हा उभ्या आयुष्यात डाऊट नाही घ्यायचा माझ्यावर. एकदा जीव लावला की मरेपर्यंत. जीव जाईपर्यंत परमनंट लव. आले वाटतं. काय साहेबांचा फोन आहे. घरी बिरी कळलं काय? थांब थांब उचलू नको उचलू नको थांब 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 उचलू नको. कळ झालं. आता काय माझं हॅलो जी युवराजला फोन दे. फार महत्वाचं बोलायचंय. मी नाही ते नाही तर मला माहित आहे तुम्ही एकत्र आहात ती. जी युवराज गुरुजीलाही टेन्शन मध्ये बाहेर गेलेत आणि हे टेन्शन मला काहीतरी वेगळंच वाटतंय. नग त्या वेळेला उजवी पापणी बी फडफडायला लागली. तू असेल तिथनं त्यांना जाऊन भेट आणि काय होती ती मला फोन करून सांग. फार्म हाऊसवर जाऊन बघ आधी बाळा. ओ काय भानगड असेल गाड्या? आईला गुरुजीनं सापळा तर असलं नसेल ना? ए लगा नाही नाही. बाईसाहेबांच्या आवाजावरनं समजत होतं हे चाल नाही. नसता शंका घेत बसलो आणि गुरुजींचा काय बरा वाईट झाला ना तर मग आयुष्यभरचा गिल्ट राहील. पण लगीन रे रान येईल की आता. हा मी तिला समजून नंतर. लग्न आजचं काय उद्या पण करता येईल. चला आवरा पटापटा. चल चल चल